नमस्कार मंडळी, सालाबाद प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही जात आहोत। आज दुपारी 2 पासून ते उद्या पहाटे 5 वाजता पोहोचू पर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तत्पूर्वी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। दिवसाला माझं 10 किलोमीटर होतं पळत। आम्ही आता बाहेर पडलो आहे साईदिंडीसाठी। गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल। आणि आम्ही आता शिर्डीला चाललेलो आहे, निघालेलो तर 2 वाजता घरून निघालो आम्ही आणि आता निळवंडे मध्ये आलेलो आहे। तर पुढची माहिती माझे मामा जे तुम्हाला सांगतील। ओम साईराम। ओम साईराम। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सगळ्यात महत्त्वाचं सर्व साई भक्तांना पुन्हा एकदा ओम साईराम, नमस्कार। साईबाबांच्या चरणी माझा नमस्कार। या ठिकाणी आम्ही हिरेमळा सुकाळी रोड संगमनेर दुपारी बरोबर 2 वाजता आम्ही तिथनं घरातून बाहेर पडलेलो आहे। आता साधारण 5:30 वाजलेला आहे। निळवंडे इथे आम्ही आलेलो आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आत्तापासून 2 वाजल्यापासून सगळे पाय चालू राहिले आणि आम्हाला जायचं आहे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी। आणि या ठिकाणी सर्व आमचे जे साई भक्त आहेत सगळे एकदम मस्त वातावरण खूप छान झालेलं आहे। त्या ठिकाणी पाऊस पण पडतोय, वातावरण खूप छान आहे। चालताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। या पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी खूप छान डोंगर आहेत, झाडं आहेत आणि या ठिकाणी दिंडी पण चाललेली आहे पायी पायी। त्यानंतर 2 व्हीलरवर पण काही जण जात आहेत। अशा पद्धतीने शिर्डीच्या दर्शनासाठी जात आहेत। आजनं जे आम्ही संध्याकाळी रात्री साधारण 1 ते 2च्या दरम्यान आम्ही शिर्डीमध्ये असू आणि साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तिथं असणार आहे। ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। समनापूर गावात पोहोचतात ग्रामस्थ व तरुण मंडळांनी आमचे स्वागत करून आमच्यासाठी सुंदर अशा केळी आणि राजगिरा लाडूचे नियोजन केले होते। त्याचा आस्वाद घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ झालो। बाय आर्यन। गाडी इकडं बाय। नाही होणार। आजी आजी नाव सांगा तुमचं। किती वर्ष आजी तुमचं या ठिकाणी? 6वं वर्ष सुरू आहे। खूप छान असे अतिशय आजीचे तुमचे हे कोण दिसता सगळे जे मागचं ग्रुप आहे गाव वाघापूर अकोला तालुका। अच्छा, मग तुम्ही किती वाजता निघाले? सगळ्यांमध्ये म्हणजे अकोला तालुक्यातून निघालेले हो। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं। व अकोला तालुका वाघापूर येथून आलेला आहे आणि विशेष म्हणजे यांच्यात कोणत्याही चेहऱ्यावरती असं थकवा जाणवत नाही। म्हणजे बाबांच्या चरणी ते खूप मन म्हणजे का मनापासून आलेले आहात। अच्छा, तुम्हाला या टाइमचे 15 वर्ष आहेत कधी तो दिवस असं वाटतं। अच्छा, गुरुपौर्णिमा आली म्हणजे त्यांना असं वाटतं कधी गुरुपौर्णिमा येईल आणि हा कधी दिवस उजेडेल आणि आम्ही कधी आमचं काम सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी आहात तुम्ही सगळे आणि शेतीचं काम आवरून सगळ्यात महत्त्वाचं घरच्यांना सांगतात बाय बाय आम्ही चाललो आहे साईबाबांसाठी दर्शनासाठी। आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये पुरुषाचं प्रमाण खूप कमी आहे। त्यांना अच्छा पुढे गेले आहात। मला असं वाटलं दुधाचं धारा काढण्यासाठी तुम्ही त्यांना घरी ठेवलं।
ओके. अच्छा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं म्हटलं जातं की जे आजी आहे, आजीची जी परंपरा आहे, प्रथा आहे, 15 वर्षापासून येतात. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तरुण मुली आहेत त्या सुद्धा येतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा ते प्रथा त्यांची चालूच असेल. आणि म्हटलं जातं ज्या ठिकाणी आपलं कर्तव्य चांगलं असेल अशा ठिकाणी आपलं सगळं संसार सुरू होतो. अच्छा, सरपंच भाई, ओके, धन्यवाद. तुम्ही चला का आपल्याला पुढे जायचं शिर्डीला. पुन्हा एकदा वारकऱ्यांची सेवा करताना करुले गावचे ग्रामस्थ व साई भक्त तुम्ही बघू शकता. सर्व साई भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. या ठिकाणी आज 9/7/2025 आहे, बुधवार. आता या ठिकाणी किती वाजलेलं आहे? आता 5 वाजलेले आहे. अशा पद्धतीने सर्व लोक चालले आहे शिर्डीके आणि सर्वांची पायी दिंडी चालू आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतात खूप सारे लोक आहेत, साई भक्त आहेत आणि अशा प्रकारे शिर्डीला ते पायी चाललेले आहेत. आणि विशेष या दिंडीचं असं आहे की या ठिकाणी सर्व तरुण वयस्कर सर्व या ठिकाणी चालतात आणि ह्या दिंडीचा सर्व आस्वाद घेतात, आनंद घेतात. आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमा म्हणजे काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. उद्या गुरुपौर्णिमा आहे, संध्याकाळी 1 नंतर गुरुपौर्णिमा चालू होते. पण त्यापूर्वी सर्व लोक आता या ठिकाणी पायी चालले आहेत. गुरुपौर्णिमा म्हणजे काय आहे आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, गुरु ही पौर्णिमा ही गुरूंसाठी नसून शिष्यासाठी आहे. कारण आपल्याला प्रत्येकाला आपण साईबाबा हे आपले गुरु आहेत, आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललो आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आपल्याला. आणि सर्व भक्तांना साईबाबांनी आशीर्वाद द्यावा ही त्यांना मी प्रार्थना करतो, विनंती करतो. जय श्रीराम, जय साईराम, ओम साईराम. हॅलो गाईज, तर आम्ही आता शिर्डीला चाललो आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. खूप छान वातावरण झालेलं आहे या बोला ठिकाणी. मामा. आता या ठिकाणी आज तुम्ही पाहू शकता सगळे लोक चालले साईबाबांच्या दर्शनासाठी. सर्वांना एक आतुरता लागलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी. परंतु या ठिकाणी चालत असताना सर्वांना एक भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे या दिंडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. अशा पद्धतीने सगळे साईबाबांचे भक्त आहात, सगळे चाललेले आहेत साईबाबाच्या दर्शनात. तुम्ही वातावरण पाहू शकता. समोर दाखवा किती छान डोंगर आहे, झाडी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहताय सगळे साई भक्त चाललेले. आणि खूप सांगायचं विशेष म्हणजे या दिंडीचं वैशिष्ट्य असं सांगायचं 2-2, 3-3 तास चाललेले असून सुद्धा कोणी थकलेले दिसत नाही. एकदम स्फूर्ती आहे प्रत्येकामध्ये. आणि या ठिकाणी साई भक्तांच्या सेवेसाठी खूप काय स्टॉल लागलेले आहेत आणि पाण्याचे स्टॉल, चहाचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. नाश्ता, केळी, काही वेपर्स अशा खूप सारे स्टॉल लागलेले आहेत. परंतु ही सेवा ही फक्त साईबाबांची चरणी अर्पण करायची म्हणून प्रत्येकजण काहीतरी सेवा करायचं म्हणून दान करत असतं. आणि एक नीतीचा नेम आहे तो या ठिकाणी जो दान करल त्याला कुठं ना कुठं काहीतरी भेटतं. ग्रंथामध्ये पण सुद्धा असं सांगितलेलं आहे जो दान करल त्याला कुठंतरी पुण्य मिळतं. दान का करायचं असतं एक विशेष आहे. दान केल्याने आपले जे पूर्वज जे असतात ते पितर दोष असतो तो या ठिकाणी नष्ट होऊन जातो. या ठिकाणी आपण पाहू शकतात किती मोठमोठे स्टॉल लागलेले आहेत. आणि सध्या जे तरुण पिढी आहे हे खूप छान सेवा करताय. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. चला आपण पुढे गेल्यानंतर पुन्हा परत लावू येऊया. धन्यवाद. ओम साईराम, ओम साईराम. चलो. माझे बंधू संपत हिरे, माझ्या भगिनी मीना अक्का, मनीषा आणि वैशाली, तसेच आमचे बालकलाकार आर्यन, गुड्डू, भैया, छकुली, इशू खूपच छान आपला थकवा घालवताना तुम्ही बघू शकता. सगळ्यांचा खूप छान डान्स चालू आहे.
रात्रीचे जवळपास 9 वाजले आहे आणि आमचा प्रवास जवळपास 20 ते 22 किलोमीटर झाला आहे. साई भक्तांना विविध प्रकारे सहकार्य व मदत करण्यासाठी साई भक्त नेहमीच तत्पर असतात. या ठिकाणी साई भक्तांसाठी छानपैकी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तसेच पायी प्रवास केल्याने वारकऱ्यांच्या पायाला गोळे येतात, फोड येतात, त्यासाठी त्यावर प्रथमोपचार म्हणून औषधे देणे, पायाला स्प्रे मारणे, तसेच पायाची मालिश करणे अशा विविध माध्यमातून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते. साई भक्तांचा थकवा घालवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली व्यवस्था तुम्ही पाहू शकता, किती सुंदर आहे. आता आलो आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. आता इथून फक्त 2 किलोमीटर आहे आणि सगळे वाकडे झाले आहे. वाकडीत आहे आम्ही. सगळ्यांना खूप आनंद होत आहे. शिर्डीत फक्त 2 किलोमीटर आहे. या ठिकाणी असलेले आमचे इशू खूप पुढच्या वर्षाचं पडलेलं आहे. आणि इकडे लाईव्ह घ्या. छकुली पहा, आमची छकुली खूप मस्त टेन्शन फ्री एकदम झोपलेली आहे. झोप येत आहे म्हणजे सुखी माणूस असलेलं लक्षण. टेन्शन नाही केलं ज्याला झोप येते त्याला ते सुखी माणूस. आमची इकडे आमची दाजी त्यांची मुलाखत घ्या, त्याची झोप उडाली. त्यांची झोप उडाली बघा. आणि या तिकडे गाड्या करायचे आमचे. काय झालं काय आर्यनची मुलाखत घ्या. पुढच्या वर्षी यायचं का नाही? काय वाटतं? पहाटेचे 2:45 वाजलेला आहे. या ठिकाणी आपण शिर्डीमध्ये आगमन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सगळे एकदम आनंदाने चालत आहे. या ठिकाणी आमचा भैया पण खूप छान चालतोय. आयुष तर खूप फास्ट चालू राहिलंय. आणि छकुली आमचे जावई पण खूप छान पद्धतीने या ठिकाणी चालत आहे. असं वाटत नाही. आणि त्यानंतर त्यांना आपण विचारूया त्यांचे अनुभव, पण ते आत्ता नाही विचारायचे. खूप असं कोणी दिसत नाही, एकदम टाकाटक चालू आहे. हे बघा ही अवस्था. ओम साईराम. फायनली
झालं काय होतं माहिती आहे का, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो, इश्यू होऊन जातो. त्यामुळे काय करणे दर्शन घेतलेलं एक हप्ता होतं चला मग हॅलो, हां कुठे? हां का? अच्छा अच्छा, दर्शनासाठी थांबेल तुम्ही? बरं, काय झालं, मी आता चालू होतं चॅनलचं, तर यूट्यूबचं चालू आहे मग असं आहे. हां हां, ते दर्शन लाईनला थांबले तुम्ही? बरं बरं, आलो इकडलं. 100 रुपये याला लागतील, गाड्यालाच लागणार 100 रुपये. कॅमेऱ्यात घ्या जरा, कॅमेरा चालू. सेल्फी स्टिक ना सर दुसरं फोटो घे सोडाई पाणी घे पाहुणे इकडे पहा, हाय करा पाहुणे, हाय यावर्षी पहिल्यांदा आमचे जावई नमस्कार नमस्कार नमस्कार. सर, कुठून आले तुम्ही? आम्ही संगमनेरवरून आलो आहेत आणि दुपारी साधारण 2 वाजता आम्ही संगमनेरवरून निघालो होतो आणि शिर्डीमध्ये आम्ही साधारण 3 वाजता इथं पोचलो आहे. अशा पद्धतीने इथं सर्व भाविक संगमनेरवरून शिर्डीसाठी पायी येत आहेत आणि विशेषतः सगळ्यात जे थकलेले व्यक्ती आहेत ते पण आनंदी दिसत आहेत.
आणि आता तुम्ही पाहिलं असेल ते सगळ्या बाजूला सगळं दर्शनासाठी लागतंय आता. आणि सगळ्यात जे भाविक आलेले आहे या दर्शन घेऊनच जाणार आहेत. अशा पद्धतीने संगमनेर खूप जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. तुम्ही कोण कोण आले कोण संगमनेर? आमची सर्व फॅमिली आहे संगमनेरची. आमची ही बहीण आहे पुष्पा गाडेकर, त्या ठिकाणी आमचे जावई आहेत पुरे, छकुली पुरे, यानंतर आमची भाची आहेत, ही पुतळवरून वाघमारे आहेत, त्यानंतर वैशाली नाईकवाडी राहुरी हे आलेलं आहे, MSCमध्ये राहुरीवरून आलेलं आहे. आमची दिदी ही माझी मुलगी ती पण आहे. तर अशा पद्धतीने आमचे सर्व कुटुंब आहेत. त्याप्रमाणे आमचा भाचा आर्यन गाडेकर आणि या ठिकाणी आमचे गाडेकर सर हे दाजी पण संगमनेरवरून आलेले आहेत. त्याचा नमस्ते. आणि सगळे एकदम दर्शन घेतलेले आहेत, फ्रेश झालेले आहेत, तिथे थकलेले कोणी दिसत नाही. अशा पद्धतीने साईबाबांच्या दरबारी सगळ्यांनी हजेरी लावलेली आहे. धन्यवाद. पावणे 4 वाजलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता शिर्डी साईबाबाचं मंदिर. त्या ठिकाणी सर्व जे भाविक आलेले आहेत ते सगळे झोपलेले आहेत. त्या ठिकाणी आपण काही मान्यवरांची ओळख करून घेऊया. या इकडे या थोडंसं. तुम्ही कुठून आलात? मराठी, तेलुगू या काशा आहे, हिंदी? ठीक आहे, तुम्ही तुमच्या भाषेत बोला. कुठून आला ते सांगा. तेलुगू से आए, कब आए? तो या ठिकाणी पाहू शकतात आपण. बोला बोला. आमची दाजींनी ती पण मला येत नाही. हिंदी. हाँ, इधर इधर आना. ये या आप कहाँ से आए? ठीक है. कब आए थे? कल आए थे दर्शन लेने के लिए. दर्शन हुआ? कब? पाहू शकता. क्या नाम है? वेंकटेश्वर. अच्छा. गाव का नाम? गाव का मोगलपूर. या ठिकाणी 7:30. अच्छा, ठीक है. ये ठिकानी मोगलपुर से आए ये आदमी कल आए थे. यहाँ के दर्शन लेने के लिए रुके सब. आणि साईबाबांच्या चरणी त्यांना आशीर्वाद घ्यायचा आहे. साईबाबांनी त्यांना आशीर्वाद द्यावा असं मी साईबाबांना विनंती करतो, प्रार्थना करतो. या ठिकाणी या. ओम साईराम. या ठिकाणी अक्षय डोंगरे आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. किती वाजता निघाला तू? 2 वाजता. 12 वाजता. अरे यार, किती वाजता आला इथं तू? 3 वाजता आला. 3 वाजले या ठिकाणी. पाहू शकता कसं वाटतंय आता. कोण कोण आलेले तू सांगा? अच्छा, वडील ते आलेले या ठिकाणी. ते झोपलेले आहेत, ते थकलेले सगळे आराम करताना दिसत आहे आणि खूप त्रास झाले असं वाटतं पाय चालून. बरोबर सर, तुमचं नाव काय आहे? माझं नाव जितेंद्र संपतराव जगताप. जगताप. गुंजाळवाडी संगमनेर. गुंजाळवाडी संगमनेर ते पण या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी धनंजय डोंगरे निमज धनंजय डोंगरे या पण या ठिकाणी साई दर्शनासाठी आलेले. आता तुम्ही दर्शन घेऊनच येणार ना? हो. लाईनसाठी तुम्ही इथे थांबलेले आहात. सर्व इथे जे दिसतात ते सगळे दर्शनाच्या रांगा सुरू होतील त्यासाठी त्यांचा वेट करताय.
आणि दर्शनच्या लांगा सुरू झाल्यानंतर ते दर्शनच घेऊनच संगमनेरला पुन्हा येणार आहे. हा दर्शन आम्हाला सांगितलं का हे सर खूप उत्तम शिकवतात. अच्छा अच्छा. दर्शन डोंगरेंनी सांगितलंय काही ब्लॉग करणारे सर खूप खूप सुंदर शिकवतात ते म्हणून. हो धन्यवाद धन्यवाद. हा माझा विद्यार्थी आहे सगळ्यात महत्त्वाचं. मी त्याला पाहिलंच नाही. त्यांनी कधीच पाहिलं होतं तो पण लपवत होता. हो ना. हां नितीन ठीक आहे ठीक आहे. मी अमृतवाणीला आहे. हा माहिती ना मला. कसं वाटतं मला? पाय दुखता? दर्शन घेणार? ओके. किती वाजता पोचली इथं? 3 वाजता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे झोपलेले आहे, आराम करताय. या 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 ठीक आहे ठीक आहे. बोला बोला. तुम्ही कुठून आलात काका? आम्ही संगमनेर खुर्द. संगमनेर खुर्द. काय नाव? गुंजाळ. गुंजाळ. अच्छा अच्छा. किती वाजता निघाला होता घरून? 3 वाजता निघालो होतो. 3 वाजता निघाला होता. कसं वाटतं आता इथं आल्यानंतर? एकदम मस्त. साईबाबांच्या दर्शनासाठी तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहे. ठीक आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी तुम्हाला जायचे परंतु इथं लाईन बंद असल्यामुळे तुम्ही त्याची वाट पाहताय. दर्शन घेऊनच तुम्ही संगमनेरला येणार. दर्शनासाठी थांबलेला आहे या ठिकाणी. तुमचा ग्रुप किती जणांचा आहे? 1 2 3 4 5 6 15 जण आहे. अच्छा. तुम्ही 15 जणांचा ग्रुप आहे. या ठिकाणी काही जण आराम करतायत, थकलेले दिसत आहेत. आणि दुपारी किती वाजता निघालात तुम्ही? 3 वाजता. 3 वाजता निघाला. अरे बापरे. आणि इथं किती वाजता पोहोचला? 7:15. इथं लवकर पोहोचले असं 2-2:30ला आले असतील ना? 2:30 वाजता तुम्ही इथं पोहोचले असाल शिर्डीमध्ये. 2:30 वाजता आलेत. त्या ठिकाणी आपण मावशीची मुलाखत घेऊया. सांगा तुमचं नाव? सविता गुंजाळ. ठीक आहे. या ठिकाणी थोडासा उजेडाचा प्रॉब्लेम येतो. सांगा बोला बोला. अच्छा. तुम्ही किती वर्षापासून येतात तुम्ही? पहिलंच वर्ष. अरे या खूप छान. हा मस्त वाटतं ना इथं आल्यानंतर. सगळं शीन भार थकलेलं असतं सगळं निघून जातं. बरोबर ना? खूप आनंद वाटतो. सरपंच आमचे खुर्दगाव सरपंच. गावचे सरपंच. अच्छा अच्छा ठीक आहे. सरपंच ताई तुमचं नाव सांगा. पाय दुखतात? किती पहिली वेळ आहे तुमची? दिंडीत आलेले होते तुम्ही? ओम साईराम. ओम साईराम. अवधूत संपत्ती. अवधूत संपत्ती. सांगा ताई. संगमनेरवरूनच आले. अच्छा. ते किती पहिलीच वेळ आहे? दुसरं वर्ष आहे. ताई तुमचं किती वर्ष आहे? पहिलंच वर्ष आहे. कसा अनुभव आला या यावेळेस? छान वाटलं. पुढच्या वर्षी येणार? त्रास झाला असेल ना? होतोय त्रास. पण एक खासियत अशी आहे साईबाबांच्या दर्शनासाठी ज्यांना त्रास होतो काकडीनंतर असं वाटतं का येणारच नाही मी. पण जेव्हा शिर्डीत आल्यानंतर परत असं वाटतं का पुढच्या वर्षी आपण पुन्हा येणार आणि पुन्हा संगमनेरची नाही दर्शन होणार. काय असं आता थोडीशी गर्दी पण आहे. तुम्ही नंबरला थांबलात जेवढं गेट उघडेल लगेच दर्शनाला तुम्ही गेला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे. नाही नाही उघडतील आता. आजच उघडणार. आजच उघडणार. हां होतील 100%. कारण पौर्णिमा आता कसं असतं आता ते संगमनेर प्रॉपर संगमनेर. हो का? चॅनल कोणतं? चॅनल आपलं यूट्यूबचं आहे अवधूत आणि संस्कृती शिवकन्या म्हणून आहे. 2 चॅनल चालू सर. सांगा ते. मी राहू संगमनेर. खूप छान वाटलं. छान वाटलं. या ठिकाणी चला आपण पाहूया का संगमनेरचे. मी पण संगमनेरचे आहे प्रॉपर. अवधूत. मी अमृतवाणीला शिक्षक आहे. ITI. पाय पाय ठीक आहे. मुलाखत दिली ना सर आम्हाला बघायला कसं काय. सरपंच किती दिवसापासून आहे? पहिली टर्म आहे. हां 3रं वर्ष. 3रं वर्ष आहे. अच्छा.
ठीक आहे. या ठिकाणी खूप माझा आनंद आहे वाटतोय त्यांच्या संग. हां? हिरे सर. तमिळनाडू. लँग्वेज प्रॉब्लेम. Cancer, Baba care, Gudu and Pita only, no doctor. Are you speaking in English? या ठिकाणी तमिळनाडू आलेले ज्या आहेत त्यांना तमिळनाडू भाषेचे मराठी येत नाही, हिंदी येत नाही. ते बोलतात जे फक्त आपण ते ऐकूया, रेकॉर्डिंग करूया. आणि तुम्हाला मिळून भेटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही खूप थकलेले असताना सुद्धा आपलं हसरा चेहरा दाखवताय. म्हणजे याचा अर्थ असा आहे साईबाबांच्या दरबारामध्ये जे येतात त्यांचा सगळा शिनभाव सगळा दूर होऊन जातोय. अशा पद्धतीने दमलेले असताना सुद्धा एकदम हसमुख चेहरा आहे. म्हणजे ही सगळी जी शक्ती आहे ती साईबाबांची लीला आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहता ते ठिकाणी. या ठिकाणी आपण पुढे जाऊया. ओके डन. आम्हाला घ्या ना. आम्हाला घ्या राव. ओके ओके. ओम साईराम मंडळी, पहाटेचे जवळपास 5 वाजले आहे. आजपर्यंत साईच्या दरबारातून कधीच कोणताच साई भक्त रिकाम्या हाती गेलेला नाही. खूप मोठा पायी प्रवास केल्याने खूप शारीरिक थकवा जाणवत आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.